मात्र उदय सामंत आता गोकुळ गीतेना घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत। याआधी उदय सामंतांनी वारंवार नकार दिला होता की असं कुठलंही विमान पाठवण्यात आलेलं नाही, गोकुळ गीतेंसंदर्भात माहिती नाही असं उदय सामंत म्हणत होते। मात्र स्वतः उदय सामंतच गोकुळ गीतेना मुंबईमध्ये आणण्यासाठी तिथे गेले आहेत आणि स्पेशल विमानानं गोकुळ गीते आता मुंबईकडे रवाना होत आहेत। तर स्पेशल विमानानं आता तर पवन येवले आपल्या सोबत आहेत। पवन, स्पेशल विमानानं उदय सामंतच गोकुळ गीतेना घेऊन येत आहेत। नक्कीच आपण जर बघितलं तर नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या। खरं तर आज निकाल लागला आणि निकालानंतरही आपल्याला काही महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या घडत असल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकची जागा जी आहे ती शिंदेच्या शिवसेनेला सुटलेली होती आणि या ठिकाणी तर गोकुळ गीते यांना घेऊन उदय सामंत मुंबईकडे रवाना होत आहेत आणि ज्या विमानानं ते मुंबईकडे निघतायत तर त्या विमानाचे किंवा त्या चेकलिस्ट आहे, ही चेकलिस्ट आहे। त्यामध्ये उदय सामंतांचं पहिलंच नाव आहे, त्यानंतर गोकुळ गीते यांचं नाव आहे, काही आणखी 7 जण आहेत। मी तुम्हाला खुलासा करेल। चला, थँक्यू। तर उन्मेष पाटील, उदय सामंत, गोकुळ गीते आणि आणखी काही नेते असे आता मुंबईकडे निघतायत आणि गोकुळ गीतेंची ही प्रतिक्रिया आपण अगदी काही सेकंदापूर्वीची ऐकली। नाही, मला काहीच माहित नाही। मी प्रवेशाची जबाबदारी नाही 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 असं ते माझे मित्र आहे, माझ्या अभिनंदनासाठी आले होते। नाही, परंतु तुमचा प्रवेश निश्चित झाल्याची माहिती आपले तिकीट आहे, आपले तिकीट आहे या ठिकाणी। तुम्ही शिवसेनेत प्रवेश करताय, शिवसेनेत नाही, मला काहीच माहित नाही। तर उदय सामंत यांच्यासोबत गोकुळ गीते मुंबईमध्ये येत आहेत, नंदनवनमध्ये सुद्धा जाणार आहेत। मात्र अजून पक्षप्रवेशाचं काही नाही असं गोकुळ गीते यांनी म्हटलं।